तर दुसरीकडे बिहारमधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये आता ब्लेम गेम सुरू झालाय। बिहारमधील निकालावर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलंय। काँग्रेसनं स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे असं दानवे म्हणाले। काँग्रेसनं मोठ्या चुका केल्या, काँग्रेसनं आपल्या पराभवातून शिकायला हवं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती, तीच चूक बिहारमध्ये केली असंही दानवे म्हणाले। तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला असंही दानवेंनी सांगितलं। हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही। महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते। परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली। महाविकास आघाडी हे मोडलेलं घर आहे, त्याच्यावर पत्र उडून गेलेले आहेत वाऱ्याने। हिंदुत्व सोडलं, पत्र उडून गेले, जनता त्यांच्यापाशी नाही आहे आता। म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना चेहरा करा का राहुल गांधीला चेहरा करा का आणखी नवीन चेहरा तिसरा द्या, काही फरक पडणार नाही आहे। राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या प्रिन्सिपलवरती महायुती चालते आणि त्यांनी हिंदुत्वाचा फटकारला, हिंदुत्व सोडून दूर गेले, म्हणून महाविकास आघाडी विशेषतः उभाटाला दणका बसला। हो, महाविकास आघाडीचे काही नेते विशेषतः अंबादासजी दानवे जर म्हणले असेल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना उशिरा का होईना चूक लक्षात आली। जर महायुतीमध्ये असताना त्यांनी काँग्रेसबरोबर जर गेले नसते तर आज ते आमच्याबरोबर सत्तेत असते। त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। काँग्रेस नेहमीच चुका करते, आता तरी शहाणपणा करून काँग्रेसची युती तोडावी आणि आमच्याबरोबर यावं। ही महाविकास आघाडीसाठी निश्चितच चिंतनीय अशी बाब आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सुद्धा या निवडणुकांच्याकडे डोळस नजरेनं पाहण्याची आवश्यकता आहे। बिहारमध्ये जे काही महायुती म्हणजेच एनडीएच्या घटक पक्षांनी विशेषतः महिलावरती त्यांनी भर दिला। रोजगार, डिजिटल रोजगार आणि EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो घटक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं।